विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप आपण अलर्ट झालोय, एकदम अलर्ट, की आता रिझल्ट दिसायला लागलाय. माझ्यावर विश्वास ठेवा, रिझल्ट दिसतोय. म्हणजे ज्या ग्रुप टेस्ट चालल्यात ना आपल्या, त्यात मला रिझल्ट दिसायला लागलाय. म्हणजे आता तुम्हाला वाटेल, की सर 120 मार्क्सची ग्रुप टेस्ट झाली. आम्हाला फक्त 60 पडलेत, 70 पडलेत, 80 पडलेत. पण मी तुम्हाला सांगतो, जर ग्रुप टेस्ट मध्ये स्कोर 120 आउट ऑफ 60 प्लस होत असेल, कमी आहे, पण 60 प्लस, पण विदाउट गेसिंग, विदाउट गेस, लक्षात घ्या. गोळ्या न मारता एवढा स्कोर होत असेल ना, तर तो वन ऑफ द बेस्ट स्कोर आहे. पण आता देखील काही मुलं 80 प्लस आहेत ना, तरी चांगलं आहे. मग आजचं टार्गेट काय मी तुम्हाला सांगतो. आजचं टार्गेट असं आहे, मी सांगतोय आज करायचं आहे, हे करायचंय. मी तुम्हाला सांगतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि शेवटी अमाइन. आज या सगळ्यांच्या आययुपीएसी नॉमेनक्लेचर क्लिअर करून टाका. होय, त्यात फिनॉल मध्ये सांगू तुम्हाला कॅटॅकोड, रिसॉर्सिनॉल, पायरोगेलॉल, फ्लुरोग्लिसिनॉल, एमसीक्यूज आहेत. बरं, याच्यामध्ये तुम्ही आययुपीएसी बरोबर त्याच्या अगोदर त्यांच्या सगळ्यांच्या टाइप्स करा आणि डेफिनेशन्स पण करा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्किल हलाइडची डेफिनेशन आहे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन आर नोन एज अल्किल हलाइड. मग अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, सगळ्यांच्या डेफिनेशन्स आहेत. आणि सांगू का, बेन्झिल, अलील, विनाइल असं क्लासिफिकेशन आहे यूपीएससी. आज ऍट एनी कॉस्ट, बरं किती वेळ लागेल? जास्तीत जास्त या गोष्टीसाठी 60 मिनिटं लागतील. पण एक ऑर्गॅनिकची सुरुवात होईल. हे काय चाललंय? ऑर्गॅनिक. कारण आपलं फिजिकल केमिस्ट्री संपत आलेलं आहे. ऑनलाईन लाईव्ह घेतोय आपण, ते संपत आलंय. मग त्यावेळेस ऑर्गॅनिक जर सुरू करायचं असेल, ऑलरेडी नेम रिएक्शन घेतलेत, पण जर या मेथडने गेलो तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणार आहे, लक्षात घ्या. आणि वन शॉट लेक्चर्स नसणार ना, सीईटीच्या वेळेस पुन्हा वन शॉट लेक्चर असतील. पण इथं आपण टिपिकल लेक्चर्स घेणार, लक्षात घ्या. टॉपिक वाईज सगळं क्लिअर करतोय, त्यामुळे ते छान होणार आहे. मग हे टार्गेट आहे. पण सगळ्यात महत्वाचं टार्गेट काय सांगतो, आपल्या ग्रुप टेस्ट किती झाल्या. ओके, मी काय म्हणतोय बघा. तर ग्रुप टेस्ट 1, ग्रुप टेस्ट 2 आणि ग्रुप टेस्ट 3, मी तुम्हाला 3 ते 4 दिवसाचा वेळ देतोय. आता तुमचा स्कोर ठीक आहे, 160 चांगला स्कोर आहे म्हणतोय. बऱ्याच जणांचा तेवढा पण नाहीये. काही लोकांनी अजून टेस्ट दिलेल्या नाहीयेत. नाही दिल्या टेस्ट, अजून झाला नाही अभ्यास, होईल झाल्यावर देतो, अशी नाटकं आहेत, नको आहेत, ते लक्षात घ्या. मला याच्या नोट्स पाहिजेत. आपण प्रामाणिकपणे दिलेत ना टेस्ट, ओके. म्हणजे स्कोर नाही झाला, ओके, जे चुकलेत प्रश्न त्याची उत्तर मला हवी आहेत. अरे, लाईफचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जस्ट मी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच ना मुलांशी डिस्कशन केलं होतं, लक्षात घ्या. सगळ्यात उत्तम ठरणार आहे ती वही. जे टॉपर आहेत ना, त्यांची ती वही सेपरेट असते. काय त्याच्यात टेस्टचे चुकलेले प्रश्न. विचार करा ना, काय आपण किती लेवलला पोहोचू आपण. मग का नाही आपल्याला ड्रीम कॉलेज मिळणार? का नाही मिळणार? मिळणार. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप टेस्टच्या नोट्स बनवायचे आहेत. म्हणजे चुकलेले प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 3 ते 4 दिवसाचा वेळ देतोय. 3 टेस्ट आहेत. आजपासून सुरुवात करा. हां, आजपासून सुरुवात करा. त्यातले प्रश्न नाही तर डिस्कस करा. ओके. आता काय होतं माहितीये का, लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रॉपर चाललेत. अगदी परफेक्ट चाललेत. म्हणजे आता ऑर्गॅनिक वगैरे घेतोय, सगळं करतोय आपण, ठीक आहे. पण सध्या सध्या बॅचमध्ये काय चाललंय मी तुम्हाला सांगतो. जे बॅचमध्ये चाललंय, ओके, 90 डेज आपल्या स्टडी प्लॅनमध्ये. म्हणजे 90 डेज स्टडी प्लॅनमध्ये सुरू आहे, ते तर केलंच पाहिजे. मग 23 जर डेट असेल तर रोटेशनल डायनामिक्स आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, एवढी आज एवढी फिनिश करायचं आहे. आणि एवढी मध्ये मला पाहिजेत टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल्स. मला काय पाहिजेत? टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल्स. एकदम परफेक्ट पाहिजेत, लक्षात घ्या. आता मी एक नवीन सिरीज आणण्याचा विचार करतोय बरं का, की बोर्डला जे प्रश्न जास्तीत जास्त रिपीट झालेत असे प्रश्न, पण त्याच बरोबर जे सीईटीला पण आलेले प्रश्न आहेत, अशा प्रश्नांची सिरीज घेऊन येणार आहे. अशा प्रश्नांची मी घेऊन येणार आहे सिरीज, दी बेस्ट असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे वेळ मिळाला की सह्याद्री ट्युटोरियल्स, वेळ मिळाला की सह्याद्री ट्युटोरियल्स सुरू करायचं, लक्षात घ्या. आपण प्रत्येक सिरीजला मला ना कष्ट घ्यावे लागतात. मग नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर केलंच पाहिजे. बरं, ओके. मग आता टार्गेट तर कंप्लीट दिलेलं आहे तुम्हाला. ओके, लेक्चर्स कंप्लीट करायचे आहेत. अरे, वेळ असतो रे, खूप वेळ आपण वाया घालवतो. आता एक एक मिनिटाला महत्व असणार आहे. ओके, मग मी थांबतोय इथं. तुम्हाला 1 तास काढायचा वेळ ऑर्गॅनिकसाठी. ओके. त्यानंतर टेस्टसाठी पण वेळ काढायचा आहे. डेली होमवर्क पण कंप्लीट करायचं. मला माहिती आहे तुम्ही करणार आहे. ऑल द बेस्ट.